दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी पुणे विधान परिषद निवडणुकीतील माघारीवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर घणाघात केलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केल्याची टीकाही त्यांनी केली आहे। तसंच पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीमुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार असून दोन्ही राष्ट्रवादी आतून एकच आहेत असंही त्यांनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूयात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख वसंत मोरे सध्या आपल्या सोबत आहेत। ते देखील या ठिकाणी नाराज दिसतायत। एकनाथ शिंदेच्या पक्षाला मदत करताय ठाण्यामध्ये, मग जर साताऱ्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाने तुम्हाला मदत करणार आहे का? तिथं जर त्यांनी मदत केली, कारण तिथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं बऱ्यापैकी संख्याबळ आहे। म्हणजे शरद पवार त्यांची खेळी करतायत असं म्हणायचं? 100% होऊ शकतं असं, नाही म्हणायला कुठलंच वाव नाही आहे, कारण हीच सगळी गणितं आम्ही महानगरपालिकेत अनुभवलेली आहेत। आता मला वाटतं की हे राज्याच्या समोर पहिल्यांदा आलं, परंतु महानगरपालिकेत 4-5 महिन्यापूर्वी ज्यावेळेस ह्या निवडणुका झाल्या त्यावेळेसपासून मी हे अनुभवतोय। मी स्वतः वारंवार त्यावेळेससुद्धा सांगितलं होतं की यांच्याबरोबर आघाडी नकोच आहे, कारण हे भाऊबंदकीचं करणार असाल तुम्ही। त्यावेळेस महानगरपालिकेमध्ये सुद्धा तुम्ही 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आला, तुमची भाऊबंदकी बाहेर आली। आतासुद्धा जर तुम्ही तुमची भाऊबंदकी करणार असेल तर मला वाटतं की तुमच्या भाऊबंदकीचा त्रास होते ना आम्हाला। तर मला वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुकांपासून हे विश्वासघात करण्याचं काम चालू आहे। याच्यामध्ये ही महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आम्हाला अगदी शेवटचे 2 दिवस, म्हणजे परवा दिवशीपासून आमचे फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे, आणि 2 दिवस अगोदरपर्यंत आमच्या मीटिंगमध्ये आमदार पठारे साहेब, आमदार महापौर अंकुशांना काकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते आमच्याबरोबर महानगरपालिकेच्या निवडणुकीत वाटाघाटीत बसत होते, आणि अचानकपणे अण्णांचं डोकं दुखायला लागलं। मला वाटतं की या महाविकास आघाडीच्या विषयामध्ये झारीतले शुक्राचार्य कोण आहेत हे शोधावे लागतील पहिले। मग झारीतले शुक्राचार्य जर शोधले तर मला वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्यामध्ये आपल्याला कुठेतरी यश येऊ शकतं। कॅमेरामॅन राजेश बिडकर समी मिकी गई, एबीपी माझा, पुणे। तर पुणे विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम झाल्याचा आरोप वसंत मोरेंनी केलेला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामुळे पुण्यात आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडू इच्छितो असे त्यांनी म्हटलेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादी आतून एकच असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। त्यामुळे वसंत मोरेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर घणाघाती आरोप केलेला आहे। आमचा विश्वासघात झाला असं त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पाठीत खंजीर खुपसला असं देखील त्यांनी म्हटलं, आणि त्यामुळे पुण्यात मवियातून बाहेर पडण्याचा विचार असल्याचं वसंत मोरेंनी म्हटलेलं आहे। काँग्रेसने देखील अशा स्वरूपाची नाराजी व्यक्त केलेली आहे। पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी तक्रार केलेली आहे किंवा या सगळ्या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे, आणि त्यानंतर महाविकास आघाडीतला दुसरा महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेने देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान पुण्यातल्या मवियाच्या या गोंधळावर सुनील तटकरे यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात। या जागेवर तुम्ही लढा, या जागेवर तुम्ही लढा, आम्हाला लढायला नाही अशी चर्चा जास्ती झाली। ज्यावेळेला युतीची किंवा आघाडीची बैठक होत असते त्याला जागा लढण्यासाठी संघर्ष होत असतो, जागा मिळण्यासाठी पक्षाला। इथे दुसऱ्यांनी लढण्यासाठी संघर्ष झालेला त्या ठिकाणी पाहायला मिळाला। पण निवडणूक आधीच हरलेले हे त्याच मानसिकतेमध्ये होते। अशा वेळेला इतक्या जागा बिनविरोध झाल्या याचं कारण नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्यातील जनतेने यांना पूर्णपणाने नाकारलं।